तर आपण पाहतोय रुपाली ठोंबरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। तर पक्षानं शिस्तभंगाची ही कारवाई केली असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील या अजितदादांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। अजित पवार यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात पोहोचलेले आहेत। अजित पवार आज पुण्यात आहेत आणि ही भेटही त्याच ठिकाणी होत असल्याचं कळतंय। एकीकडे आपण पाहतोय रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन केलेलं होतं, थेट त्यांच्या फोटोला जोडे मारलेले होते, जोरदार घोषणाबाजी केलेली होती। मात्र आता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। शिस्तभंगाची कारवाई पक्षाकडून केली जाते। तर दुसरीकडे सुनील राऊत यांच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन सुरू केलं असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांचं या ठिकाणी आपण पाहतोय प्रतिकात्मक पुतळा बनवण्यात आलेला होता, तो पुतळा या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी त्या पुतळ्याला बाजूला केलं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी पोलीस सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा थेट पुण्यातली दृश्य पक्षाच्या नोटीसीनंतर आता ठोंबरे पाटील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने आमदार सुनील राऊत यांच्या विरोधामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या युवा सेनेकडनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आल्याने विशेषतः पाहायला गेलं तर सुनील राऊत यांचा पुतळा देखील या ठिकाणी फुकण्यात आलेला आहे, पेटवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो सकाळपासूनच या ठिकाणी जे आहेत ते युवा सेना जे आहे ते युवा सेना आक्रमक पाहायला मिळत होती आणि त्यानंतर त्यांनी आंदोलन या ठिकाणी नारेबाजी करत आंदोलनाला सुरुवात केलेली आणि या ठिकाणी एकंदरीत पाहायला गेलं तर जो महात्मा फुले रुग्णालय आहे या रुग्णालयाच्या श्रेयावादातून ज्या पद्धतीने आठवड्याभरापूर्वी सुनील राऊत या ठिकाणी आलेले आणि सुनील राऊत यांनी या रुग्णालयाची पाहणी केलेली आणि सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पोस्ट पडत होत्या। याच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले। युवा सेनाकडनं आज विक्रोळी कन्नड तर आपण ही दृश्य पाहतोय। पुन्हा एकदा रुपाली ठोंबरे यांना पक्षानं शिस्तभंगाची नोटीस बजावलेली आहे आणि त्यासाठीच आता अजित पवार यांची भेट घेण्यासाठी स्वतः रुपाली ठोंबरे पाटील या पोहोचलेल्या आहेत। पक्षाच्या नोटीसीनंतर आता रुपाली ठोंबरे अजित पवार यांच्यासोबत संवाद साधणार आहेत। शिस्तभंगाची कारवाई ही पक्षाकडून करण्यात आलेली आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांनी आंदोलन सुद्धा केलेलं होतं रुपाली चाकणकर यांच्या विरोधात, थेट त्यांच्या फोटोला जोडे मारलेले होते, मेकअप सुद्धा त्या फोटोला केलेला होता आणि आक्रमक आंदोलन केलेलं होतं। मात्र त्यानंतर आता पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई ही करण्यात आलेली आहे। दुसरीकडे मारहाणीचा आरोप करणारी महिला सुद्धा आता अजित पवार यांच्या विचार केला तर बरं राहील। येस सर, सोमवारी मला कॉल करा। 2 मिनिटं थांबा की मला बोलू द्या। मला आज जाऊन बाहेर थांबलं की आम्ही बाहेर नाही ते मी काम दादांना भेटला काय भेटल्यानंतर बोलतील कारणे दाखवा नोटीस आली तुम्हाला त्याबद्दल काय म्हणजे दुसरे सहकारी आले तिथं माधवी खंडाळकर पण इथं आल्यात। माननीय अजितदादा महाराष्ट्राचे नेते कोणीही त्यांना भेटू शकतं। माझं भेटल्यानंतर बोलते आणि आता तुमच्यामुळे मला दुसरी नोटीस येईल। तुम्ही आज सांगितलं दादांना भेटून बस झालं चला। तर आपण पाहतोय पुण्यात रुपाली ठोंबरे पाटील अजितदादांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि भेट झाल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधणार असल्याचं त्यांनी या दरम्यान सांगितलं। तर दुसरीकडे मारहाणीचा आरोप करणारी महिला माधवी खंडाळकरही दादांच्या भेटीला पोहोचलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून घेऊयात। प्रदीप, आपण पाहतोय एकीकडे रुपाली ठोंबरे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली, त्यासाठी त्या थेट दादांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर ज्या महिलेने मारहाणीचा आरोप केलेला होता ती महिला सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेली। काय अपडेट, तिथे काय घडतंय?
सेजल, सकाळपासून अजित पवार जे आहे ते पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत। मात्र रुपाली पाटील यांना कालच पक्षाकडून नोटीस जी आहे ती देण्यात आलेली आहे की 8 दिवसांमध्ये पक्षशिस्तीच्या विरोधामध्ये त्यांनी कार्यवाही केल्यामुळे त्यांना उत्तर जे आहे ते मागण्यात आलेलं होतं। 7 दिवसांची मुदत जी आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे। मात्र गेल्या आठवड्याभरामध्ये रुपाली पाटील आणि माधवी खंडाळकर यांच्यामधला वाद जो आहे तो चव्हाट्यावरती आलेला होता। माधवी खंडाळकर यांनी व्हिडिओ बनवून थेट रुपाली पाटलांवरती आरोप केलेले होते आणि त्यानंतर त्यांच्या बहिणीवरती गुन्हा जो आहे तो सुद्धा दाखल झालेला होता। मात्र थेट रुपाली पाटलांनी रुपाली चाकणकर यांच्यावरती आरोप केलेले होते की हा सगळा बनाव जो आहे तो रुपाली चाकणकर यांनी रचला आणि त्यानंतर माझ्यावरती आरोप जे आहे ते करण्यात आले। माधवी खंडाळकर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर रुपाली पाटलांनी आंदोलन सुद्धा केलेलं होतं। मात्र पक्षाची बदनामी होते आणि पक्षाच्या विरोधामध्ये कार्यवाही जी आहे ती रुपाली पाटलांकडून होते। अशा पद्धतीची नोटीस जी आहे ती रुपाली पाटलांना देण्यात आलेली आहे। सध्या दोन्ही महिला ज्या आहेत रुपाली पाटील त्याचबरोबर माधवी खंडाळकर या अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या आहेत। अजित पवारांकडून नक्की यावरती काय तोडगा काढला जातोय पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसरीकडे संजय खोडकेंनी थेट रुपाली पाटलांना 7 दिवसांची मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे। 7 दिवसांमध्ये आपण आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी। रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली पाटील हा वाद जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच वाढतोय आणि त्यामुळे पक्षाची बदनामी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होतीये। पक्षामधलाच अंतर्गत वाद जो आहे तो याला कारणीभूत ठरतोय। त्यामुळे रुपाली पाटलांकडून आता पक्षाला नक्की काय कारण दिलं जातंय पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र रुपाली चाकणकरांनी जे फलटणमध्ये प्रकरण घडलेलं होतं त्या प्रकरणामध्ये घेतलेली भूमिका आणि त्यानंतर रुपाली पाटलांनी केलेली टीका हे याला मूळ कारणीभूत होतं आणि त्यानंतर वादाला सुरुवात झाली। माधवी खंडाळकर यांना रुपाली पाटलांच्या बहिणीनं मारहाण केली अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो माधवी खंडाळकर यांच्याकडून करण्यात आलेला होता। मात्र सध्या माधवी खंडाळकर आणि रुपाली पाटील या दोन्ही जण जे आहेत अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आता या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार काय तोडगा काढतात काय पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र रुपाली पाटलांना देण्यात आलेली नोटीस त्यानंतर आज अजित पवार घेत असलेली पक्षाच्या आढावा बैठक आणि त्यानंतर आज अजित पवारांकडून या वादावरती काय तोडगा काढला जातो हे पण महत्त्वाचं असणार आहे। सय्यद, निश्चितच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर ही दोनही दृश्य अतिशय महत्त्वाची।